नमस्कार मित्रों, लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल 1.1, 1.2, 1.3 पाहिलेलं आहे. आता आपण 1.4 कडे जातोय. 1.2 रिसबस्टिट्यूटिंग मेथड म्हणतो आपण त्याला, किंवा रिडक्शन मेथड म्हणतो. रिसबस्टिट्यूट आपण करतो आणि इक्वेशनचे व्हॅल्यूज काढतो. लक्षात राहा, इक्वेशन सॉल्व्ह करतो. क्वेश्चन आहे 2/x - 3/y इज इक्वल टू 15. 8/x प्लस 5/y इज इक्वल टू 27. आपल्याला 1/x हा राईट ला एक व्हेरिएबल कन्सिडर करायचं आणि 1/y ला दुसरं व्हेरिएबल कन्सिडर करायचं. लक्ष द्या, या ठिकाणी 1/x बरोबर एखादा अक्षर मानूया आपण. गिव्हन सायमल्टेनियस इक्वेशन आपल्याला दिलेले आहेत. हे पहिलं आणि हे दुसरं, ठीक आहे, हरकत नाही. आता आपल्याला 1/x ला एखादा अक्षर म्हणा, लेट पी मांडलं, आणि 1/y ला दुसरा अक्षर म्हटलं क्यू. त्याच्यानुसार आपल्याला इक्वेशन पहिलं तयार होईल. 2p - 3q इज इक्वल टू 15. पहिलं इक्वेशन म्हणजे इथं थर्ड इक्वेशन म्हणतो आपण त्याला. इक्वेशन 1 आणि 2 बदलणार आहेत. तिसरं इक्वेशन काय मिळेल? 2p - 3q इज इक्वल टू 15. आणि चौथं इक्वेशन 8p + 5q इज इक्वल टू 77. आता हे सोडवायचं आहे. सोडवण्याचे अनेक प्रकार आहेत. मी सांगतो सोपी पद्धत असे, इक्वेशन 3 ला 4 ने मल्टिपल करा. मल्टिप्लाइंग इक्वेशन 3/4, राईट. मग इक्वेशन हे जे 3 आहे ते काय बदल होतो त्याचा विचार करा ना. 2 ने मल्टिपल करणार नाही का आपण इथे 2 ने मल्टिपल करणार, राईट. म्हणजे काय होणार? 4p - 6q इज इक्वल टू 30, राईट. आता इक्वेशन हे 5 झालं. इक्वेशन 4 आणि 5 चा विचार करा, राईट. इथे 8p आहे, इथे 8p आहे, म्हणजे सबट्रॅक्शन केलं की उत्तर मिळणार आहे आपल्याला. म्हणून इक्वेशन 4 मधून 5 किंवा 5 मधून 4 मायनस करा, कसंही करा. इक्वेशन 5 फ्रॉम 4. पहिल्यांदा 4 इक्वेशन लिहा. बरोबर. त्याच्या खाली 5वं इक्वेशन लिहा आणि मायनस करतोय. मायनस करत असताना चिन्ह बदलतात, लक्षात ठेवा. इथे निगेटिव्ह करतोय आपण, साइन चेंज होतील, राईट. इथे मायनस, इथे प्लस, इथे मायनस, लक्ष द्या, हे जातील, राईट. 12q + 5, 12 आणि 5 17q गेले, आणि 77 मधून 60 गेले म्हणजे 17 आले. 17q इज इक्वल टू 17, q इज इक्वल टू 1 येईल. म्हणजे आपल्याला q ची व्हॅल्यू मिळाली. ही आलेली q ची व्हॅल्यू कुठे टाकणार तुम्ही? इक्वेशन 2 मध्ये टाका, 3 मध्ये किंवा 5 मध्ये टाकू शकता, कुठे टाकू शकता. मी इक्वेशन 3 मध्ये टाकतो. 2p - 3q, q ची व्हॅल्यू 1 आहे, राईट. q ची व्हॅल्यू किती आहे? 1 आहे. 3 1 जा 3, -3 तिकडे होतील, प्लस 15 + 3 दॅट इज 18, p इज इक्वल टू 9, राईट. 18/2 दॅट इज 9. आता आपल्याला p आणि q च्या व्हॅल्यू मिळाल्या, x आणि y च्या मिळाल्या का? नाही. कुणाच्या व्हॅल्यू मिळाल्या? p आणि q च्या, राईट. समजतं. पण रिसबस्टिट्यूट करावं लागेल. म्हणजे 1/x ला p मांडलेला आहे, 1/y ला q मांडलेला आहे. बस किमती टाका, बाकी काहीच अवघड नाही बेटा. रिसबस्टिट्यूटिंग मेथड, राईट. का रिसबस्टिट्यूट करतो आपण? आपण p आणि q च्या व्हॅल्यू काढल्यात, x आणि y च्या नाही. आपल्याला x आणि y च्या व्हॅल्यू काढायच्या. 1/x इज इक्वल टू p, म्हणजे 9 इज इक्वल टू 1/x, बरोबर, p ची व्हॅल्यू. आणि 1 इज इक्वल टू 1/y. 9x इज इक्वल टू 1, दॅट इज x इज इक्वल टू 1/9. रेसिप्रोकल करा डायरेक्ट, तरी समज. 1 चा रेसिप्रोकल 1, दॅट्स युअर आन्सर. हो का? म्हणजे असं काहीतरी आलं म्हणून काय डोक्याला लावून बसायचं नाहीये. काही शांतपणे रिसबस्टिट्यूट करा आणि सोडवा. ओके, नेक्स्ट. आता इथं सुद्धा काय सबस्टिट्यूशन करणं महत्वाचं. 1/x + y ला एखादा अक्षर म्हणा, 1/x - y ला दुसरा अक्षर म्हणा, झालं, संपला विषय. हे इक्वेशन 1, हे इक्वेशन 2 आपल्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे, बरोबर. 1/x + y ला एखादा अक्षर काय म्हणलं? p म्हणलं. 1/x - y ला दुसरा अक्षर म्हणा, q म्हणा. आणि मग काय होईल? 10p + 2q इज इक्वल टू 4 येईल, इक्वेशन 3. आणि 15p - 5q इज इक्वल टू -2. आता या ठिकाणी हे
10p प्लस 2q इज इक्वल टू 4. 2 ने डिवाइड केलं तर 5p प्लस q इज इक्वल टू 2. बरं, हरकत नाही, इक्वेशन लहान केलं. ओके, आता या ठिकाणी 15p मायनस 5q इज इक्वल टू दिस. बरोबर. आता दोघांचा विचार करूया. एक तर पहिली गोष्ट इक्वेशन 3 आणि 4चा हे सोडवायचं आहे तर काय करावं लागेल आपल्याला, इकडे लक्ष द्या. इथे 3 ने मल्टिपल करा आणि सबट्रॅक्शन करा, किंवा इथे 5 ने मल्टिपल करा आणि ऍडिशन करा. तुमच्यावर आहे, तुम्हाला काय करायचं. मल्टिप्लाइंग इक्वेशन 3 बाय 5. बरं, आणि मग 5 ने करा म्हणजे 25p प्लस 5q इज इक्वल टू 10. त्याला इक्वेशन 5 नाव दिलं. आता या ठिकाणी लक्ष द्या. बरोबर, हा 5q ला मायनस q कधी जातील, ऍडिशन केल्यानंतर, म्हणून ऍडिशन करा इक्वेशन 4 आणि 5 शी. फोर लिहा, त्याच्या खाली 5 लिहा, मायनस, हे बा मायनस आणि प्लस जातील, राईट. 27p इज इक्वल टू वॉट, सॉरी 27 नाही, 25 प्लस 15 दॅट इज 40p इज इक्वल टू 8. p इज इक्वल टू 8 अपॉन 40 म्हणजे 1/5 पिच व्हॅल्यू मिळाली. मग आपल्याला ती पिच व्हॅल्यू इक्वेशन 3, 4 किंवा 5 मध्ये 3 मध्ये टाका. बरोबर, 5p प्लस q इज इक्वल टू 2 आहे ना, बरोबर का. मग p ची व्हॅल्यू 1/5 ला 5 जातील, म्हणजे 1 इथे येईल. 1 प्लस q इज इक्वल टू 2 दॅट इज q इज इक्वल टू मायनस 1 दॅट इज 1. सोपा आहे. 2 मायनस 1 दॅट इज 1. ओके, आला. म्हणजे p ची व्हॅल्यू मिळाली 1/5, q ची मिळाली 1. बट रिसबस्टिट्यूट करा, म्हणजे काय करणार आहे, 1/x प्लस y इज इक्वल टू p. रिसबस्टिट्यूटिंग मेथडचा वापर करा. p आणि q च्या व्हॅल्यू मिळाल्यात, राईट. रिसबस्टिट्यूट 1/x प्लस y ला p म्हणजेच 1/5 म्हणजे x प्लस y ची व्हॅल्यू 5 येईल आणि x मायनस y ची व्हॅल्यू 1 येईल, राईट. आणि हे परत सोडवा म्हणजे काय, तुम्ही बेरीज करा साधी त्याची, इक्वेशन 6 आणि इक्वेशन 7 ची. ऍडिंग 6 and 7, 6 लिहिलं, 7 लिहिलं, y ला y जातील, 2x इज इक्वल टू 6, x इज इक्वल टू 3. पुट x इज इक्वल टू 3 इन इक्वेशन 6, x प्लस y इज इक्वल टू 5 आहे ना, त्या ठिकाणी 3 टाका. हा प्लस 3 मायनस होईल. बरोबर, सोपा आहे, अवघड काय नाही. y इज इक्वल टू 5 मायनस, म्हणजे रिसबस्टिट्यूशन आपल्याला मोठा आहे पण काय अवघड नाही आहे. लक्षात आलं. x ची किंमत किती आली आपल्याला, 3, y ची किंमत 2 आली. दॅट्स युअर आन्सर. हो काय, समजतं. त्याच्यानंतरचा क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 3. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. 27 अपॉन x मायनस 2 प्लस 31 अपॉन y प्लस 3 इज इक्वल टू 85. 31 अपॉन x मायनस 2 प्लस 27 अपॉन y प्लस 3 इज इक्वल टू 88. महत्वाचा प्रश्न आहे, अतिशय लक्ष द्या. 1 अपॉन x मायनस 2 आणि 1 अपॉन y प्लस 3 ला एखादा अक्षर म्हणायला p म्हणायला q म्हणा, चालेल. म्हणजे काय, 27p प्लस 31q इज इक्वल टू 85 इक्वेशन 3rd. आणि 31p प्लस 27q इज इक्वल टू, या ठिकाणी तुमच्या लक्षात येतं का बघा मॅडम, क्रॉस झालंय पहा. 27, 27, 31, 31, राईट. ए रूलचा वापर करणार आपण. लक्षात आलं का, क्रॉस झालेला आहे म्हणजे ऍडिशन करणार 3 आणि 4 ची. ऍडिंग 3 and 4, व्हॉट यू गेट, 3 ला 4 तिथे ऍड केली. 58p प्लस 58q इज इक्वल टू 174. 58 ने डिवाइड करा, 58 3 जा 174, राईट. म्हणजे 3 चा भाग बसेल. डिवायडिंग ईच टर्म बाय 58, काय उत्तर येईल, p प्लस q इज इक्वल टू 3. इक्वेशन 5 मिळालं. मग सबट्रॅक्शन करा, म्हणजे साईन चेंज होते, राईट. काय येईल बा, मायनस 4p प्लस 4q इज इक्वल टू मायनस 4 ने डिवाइड करा किंवा मायनस 4 ने डिवाइड करा, कसं आहे, मायनस 4 ने डिवाइड केलं. ओके, p मायनस q इज इक्वल टू व्हॉट, 1. आता 5th आणि 6th ऍडिशन करा, म्हणजे p आणि q ची व्हॅल्यू मिळते. पहिल्यांदा
बघ क्यूला क्यू जातील 2p इज इक्वल टू 4, p इज इक्वल टू 2 राईट. आलेली p ची व्हॅल्यू मी आता फास्ट मिळतोय, काय घाबरायची गरज नाही, सोपा आहे. ते इक्वेशन 5 मध्ये टाका. इक्वेशन 5 काय होतं मग आपल्याला p प्लस क्यू इज इक्वल टू 3 होतं, p च्या ठिकाणी 2 टाका राईट. हा प्लस 2 मायनस होईल, क्यू इज इक्वल टू 3 मायनस 2 म्हणजे 1 आला. p ची व्हॅल्यू 2 आली, q ची व्हॅल्यू 1 आली. बट व्हॉट इज resubstituting, what is x, what is x, what is p, what is q, but 1 upon x minus 2 is equal to p, 1 upon y plus 3 is equal to q. Substitute करा, त्रिकस गुणाकार करा. 2x minus 4 is equal to 1, here y plus 3 is equal to 1, minus 4 आहे इकडे बा, 2x minus 4 आलं नाही का, हा minus 4 तिकडे असतील 5 येईल, 2x is equal to 5, x is equal to 5 by 2, here प्लस 3 मायनस होतील म्हणजे y मायनस 1 मायनस 3 दॅट इज मायनस 2. दॅट्स युअर आन्सर, 5/2 आणि मायनस 2 झालं. त्यानंतरचा प्रश्न हा थोडासा मोठा आहे, घाबरायची गरज नाहीये, सोडवण्याची पद्धत माहिती आहे आपल्याला. 1/3x प्लस y ला एखादा अक्षर म्हणा, 1/3x मायनस y ला दुसरा अक्षर म्हणा, बस. इक्वेशन 1 आणि 2 लिहिलं आपण जसं दिलं तसं. म्हणजे या ठिकाणी काय येईल पहा, p प्लस क्यू इज इक्वल टू 3/4 आणि या ठिकाणी 1/2p आणि 1/2q इज इक्वल टू दिस. आता हे सोडवायचं कसं पहा, तुम्हाला अनेक पद्धतीने सोडवता येईल. चलो, मल्टिप्लाइंग इक्वेशन हिअर 2 न जर तर p मायनस क्यू इज इक्वल टू -1/4 येईल, बरोबर. नाही तर 2 न मल्टिप्लाय केलं तर 2 1 जा 2 4 जा म्हणजे -1/4. आता इक्वेशन 3 आणि इक्वेशन 5 ऍडिशन करा, यू गेट द आन्सर. क्यू ला मायनस क्यू जातील, 2p इज इक्वल टू 3/4 म्हणून 1/4 गेले, 2/4 म्हणजे 1/2 राईट. कसंही सोडवा, तुम्हाला सोडवता येईल तसं बा. 2p इज इक्वल टू 2/4 आहे, p इज इक्वल टू 2/4 इंटू हा इकडे जाईल 1/2, यालाही गेले म्हणजे 1/4 मिळालं. समजलं, कसंही उत्तर काढा तुम्ही, तुमच्यावर आहे. चलो, p ची व्हॅल्यू 1/4 आहे, ते इक्वेशन 3 मध्ये टाका. 1/4 प्लस p ची व्हॅल्यू ना, प्लस q इज इक्वल टू 3, हा प्लस आहे तो मायनस होईल, म्हणजे 3 मायनस 1 2/4 म्हणजेच हाफ झालं. आपल्याला p ची व्हॅल्यू मिळाली, q ची व्हॅल्यू, पण ती नाही चालणार आपल्याला, आपल्याला x आणि y ची काढायची नाही का. मग 1/3x प्लस y ला अक्षर मानले ना आपण p राईट, आणि q ची व्हॅल्यू 1/2 राईट. q ची व्हॅल्यू ही आहे, p ची व्हॅल्यू आहे, त्रिकस गुणाकार करा बोले. 3x प्लस y इज इक्वल टू 4, हिअर 3x मायनस y इज इक्वल टू 2, आणि हे सोडवा, प्लस ऍडिशन करा इक्वेशन 1 आणि 6 आणि 7 ची ऍडिशन करा. प्लस y ला मायनस y जातील, 6x इज इक्वल टू 6, 4 प्लस 2 6 नाही का, x इज इक्वल टू 1. आलेली 1 ही किंमत कुठे टाका तुम्ही, इक्वेशन 6 व 7 ला. 6 मध्ये टाकले मी, 3x 3 1 जा 3, हा प्लस 3 आहे तो मायनस होईल, y इज इक्वल टू 4 मायनस 3 दॅट इज 1, म्हणजे x ची सुद्धा किंमत तुम्हाला मिळाली, y ची सुद्धा किंमत तुम्हाला मिळाली. लक्षात आलं. तुम्हाला फास्ट वाटेल, फास्ट वाटायची गरज नाहीये. लक्षात ठेवा, रिसबस्टिट्यूटिंग मेथड म्हणजे पहिल्यांदा आपण इक्वेशन मोठं दिलेलं असतं, ते लहान करायचं आणि सोडवायचं आणि परत रिसबस्टिट्यूट करायचं, बरोबर व्हॅल्यू. म्हणजे पहिल्यांदा आपण p आणि q स्वरूपात मांडलं, नंतर p आणि q ची व्हॅल्यू मिळवली, त्यानंतर x आणि y ची किंमत मिळवली. समजलं, गॉट इट. मित्रो, धन्यवाद. मगापासून आपण जे लेक्चर ऐकला त्याबद्दल. ॲनिमेशनच्या साहाय्याने किंबहुना अतिशय इंटरॅक्टिव्ह मेथडनं तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला. जर माझे व्हिडिओज तुम्हाला आवडले असतील तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, सपोर्ट करायचं आहे, कॉमेंट्स करायचे आहेत. जर खरोखरच आवडला तर कॉमेंट्स करा, शेअर करा, की अशा विद्यार्थ्यांना जे गरीब आहेत, आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहेत आणि घरची परिस्थिती त्यांची नाही आहे मोठमोठे क्लास लावण्यासाठी, त्या विद्यार्थ्यांसाठी हे प्रामाणिकपणे मी अतिशय मेहनतीने हे व्हिडिओज बनवतोय. ह्या व्हिडिओज त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा, यूट्यूब चॅनल विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. आणि मित्रो, मुळामध्ये ऑनलाईन शिकणं अवघड आहे असं वाटत असेल तर चुकीचा गैरसमज आहे, पहिल्यांदा दूर करा. ऑनलाईन हे ऑफलाईन सारखंच आहे.
फक्त प्रामाणिकपणे शिकण्याची जिद्द असली पाहिजे आणि ती जिद्द तुम्ही नक्कीच ठेवाल आणि ह्या माझ्या चॅनलला सबस्क्राईब कराल, लाईक कराल आणि इव्हन ह्या चॅनलमधल्या सगळ्या जेवढ्या व्हिडिओज आहेत तेवढ्या व्हिडिओज तुम्ही प्रामाणिकपणे बघाल आणि जॉमेट्री सारख्या विषयात किंवा अल्जेब्रा सारख्या विषयात तुम्हाला आउट पैकीच्या पैकी मार्क मिळवण्यासाठी मी नक्कीच मदत करेन, ही तुम्हाला 100% गॅरंटी देतो. प्रामाणिकपणे आपल्याला जॉमेट्रीमध्ये अल्जेब्रामध्ये यश आणायचं आहे तर नक्कीच याचा फायदा होणार. थँक्स ऑल माय स्टुडंट्स, माझ्या सर्व विद्यार्थ्यांना धन्यवाद. थँक्यू.